गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल तुम्ही आम्ही सगळेच वाचतोय, ऐकतोय आणि आपल्यापैकी बरेच जण यावरती लिहितायत सुद्धा. वैष्णवी सोबत जे घडलं ते फक्त ऐकूनच आपली ही हालत झाली आहे, तर बिचारा तिने काय आणि किती सोसलं असेल याची कल्पना न केलेलीच बरी आहे. आज तिच्या मृत्यूने आपण सगळेच हळहळतोय. पण इतकी गोड मुलगी इतक्या छळाला कशी बरं सामोरी गेली असेल, हाच मोठा प्रश्न आहे. बरं, लग्न लव्ह मॅरेज होतं. सुरुवातीला तिच्या घरातल्यांचा विरोध, पण मुलीवरच्या प्रेमाखातर त्यांनी सुद्धा तिचं लग्न पार शाही थाटात लावून दिलं. लग्नात जे तिला हवं ते सगळं दिलं. फक्त तिला हवं तेच नाही, तर त्या हगवणे कुटुंबाला पाहिजे होतं तेही दिलं. 51 तोळे सोनं, 10 लाखांची चांदी, 40 लाखांची फॉर्च्युनर आणि नाही म्हटलं तरी 50 ते 60 लाखांचा लग्नाचा खर्च करून सुद्धा त्या माणसांची हाव मिटत नव्हती. शेवटी त्यांच्या जाचाला कंटाळून त्या पोरीनं गळफास घेतला आणि स्वतःला संपवलेला आहे. या सगळ्या प्रकरणात आता फरार सासरा आणि दीर यांना काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे. तर नवरा, सासू आणि नणंद हे आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. गेल्या 7 दिवसांपासून ते दोघं सुद्धा पोलिसांना गुंगारा देत होते. या सगळ्या दरम्यान त्यांना अटक होत नाही म्हणून अजित पवारांसह पोलीस व्यवस्थेवरती सुद्धा बोट ठेवण्यात आलं होतं. मात्र काल जाऊन पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्यात. पण ते नेमके कसे सापडले, काय करत होते, कुठं लपून बसले होते, भावाला चौकशीसाठी का बोलावले, बाळ ज्याच्याकडे होतं त्या निलेश चव्हाणवर कसला गुन्हा दाखल आहे आणि आता वैष्णवीच्या घरच्यांची नेमकी काय मागणी आहे, सगळंच काही सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मयुरी कराडेन, तुम्ही पाहताय विषयच भारी. गेल्या 7 दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हे दोघे सुद्धा फरार झालेले होते. आज म्हणजेच शुक्रवारी या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या अटकेआधी जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आले. तर वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा म्हणजेच सुशील हगवणे हे दोघे सुद्धा तळेगाव मधल्या एका हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारताना दिसून आलेले आहेत. आज पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून हगवणे पिता पुत्राला बेड्या ठोकल्यात. दरम्यान ते अशा पद्धतीने मोकाट फिरत होते तरी सुद्धा ते पोलिसांच्या हाती का लागले नाहीत, पोलीस नेमके कसा तपास करत होते, असे सगळे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहेत. आता या सगळ्या प्रकरणात लागोपाठ घडलेल्या काही घटना कारणीभूत आहेत, ज्यामुळे हगवणे पिता पुत्रांचा पळण्याचा मार्गच बंद झाला. या सगळ्यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी सगळ्याच माध्यमांनी सगळ्या प्रकरणात अजित पवारांचं नाव घेतलं, त्यावेळी अजित पवारांनी पिंपरीच्या सीपींना फोन केला आणि कोणी का असेना कारवाई करा असं म्हटलं. शिवाय 3 पथकं रवाना केली असतील तर 7 करा, पण फरार आरोपींना अटकच करा असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं होतं. सोबतच असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको असं म्हणून पक्षातून हकलपट्टी सुद्धा केली. आणि यामुळे काय झालं तर ज्या राजकीय बळाचा वापर करून राजेंद्र हगवणे पोलिसांवरतीच दबाव आणत होता ती कडीच कमकुवत झाली आणि त्यांचे अटकेपासून पळ काढण्याचे मार्ग संपले. यातली दुसरी गोष्ट म्हणजे अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत सगळीकडे खळबळ माजवलेली होती. यात थेट पोलीस निरीक्षक दर्जाच्या व्यक्तीचं म्हणजेच जालिंदर सुपेकर यांचं नाव घेण्यात आलेलं होतं. सुपेकर हे नवरा शशांक हगवणे याचे मामा लागतात आणि याच मामाचा धाक दाखवून अख्खं हगवणे कुटुंब वैष्णवी आणि मयुरी या दोघी सुनांचा छळ करत असल्याचं आता बोललं जाते. शिवाय त्यांनी सुपेकर यांच्यावरती 500 कोटींचा घोटाळ्याचा आरोप सुद्धा केलेला आहे. या सगळ्यात आता आपला काहीच संबंध नाहीये असं सुपेकर यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलेलं आहे, ज्यामुळे ज्यांच्या जीवावरती हे हगवणे कुटुंब टूटूर करत होतं त्यांनीच विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांची मोठी पंचायत झालेली होती. तिसरी गोष्ट म्हणजे वैष्णवीचं तान्हं बाळ तिच्या माहेरच्यांना बंदुकीचा धाक दाखवून द्यायला नकार देणाऱ्या निलेश चव्हाण विरोधात सुद्धा पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनर आहे. निलेश चव्हाण हा पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीमध्ये राहायला होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ घेण्यासाठी जेव्हा कसपटे कुटुंब या चव्हाणच्या घरी गेलेलं होतं तेव्हा त्याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवला. तुमचा आणि बाळाचा काहीही संबंध नाहीये, बाळाचा ताबा हवा असेल तर थेट कोर्टात जा
असं म्हणून त्यानं बंदूक दाखवल्यानं कसपटे कुटुंब तिथून निघून गेलेलं होतं आणि अखेर काल एका अज्ञात व्यक्तीमार्फत हे बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजेच कसपटेंकडे पोहोचलं। या सगळ्यानंतर जेव्हा पोलिसांनी निलेश चव्हाणला दणका दिला तेव्हा हगवणे सासरे आणि दीर यांच्या समोरचे पळण्याचे सगळे पर्याय संपल्यातच जमा झालेले होते आणि यातली चौथी गोष्ट म्हणजे बावधन पोलिसांनी गुरुवारी दुपारी राजेंद्र हगवणे यांच्या जवळच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं। सुनील चांदेरे असं यांचं नाव आहे। गेल्या 1 तासापासून त्यांची चौकशी सुरू होती। या व्यतिरिक्त पोलिसांनी राजेंद्र हगवणेचा भाऊ म्हणजेच संजय हगवणे याला सुद्धा रात्री उचललेलं होतं आणि त्याची सुद्धा कसून चौकशी केलेली होती। या सगळ्या घटनांमुळे कुठल्या तरी बिळात लपून बसलेल्या सासऱ्याला आणि दिराला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मंडळी, याच्या आधी सुद्धा अशा हुंडाबळीच्या बातम्या खूप यायच्या, पण आता 2025 मध्ये जेव्हा आपण म्हणतोय की जग इतकं सुधारलंय, मुली शिकत आहेत, करिअर करत आहेत, वेगवेगळी क्षेत्र पादांक्रात करत आहेत, मुलींचे कपडे बदललेले आहेत, आपण पाहतोय त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आत्मविश्वासपूर्वक वावर सुद्धा आपण पाहतोय समाजात। मग हे सगळं वरवरचं आहे का? इतक्या चांगल्या घरातली, मोठ्या कुटुंबातली शिकलेली मुलगी तिच्या निवडीने लग्न करते, नंतर तिचा छळ होतो, हे आई वडिलांना सांगते, एकदा जीव देण्याचा प्रयत्न सुद्धा करते, तरी सुद्धा तिचा संसार वाचावा म्हणून आई वडील तिला परत त्याच घरात पाठवतात। मग शिक्षणाचा, सुबत्तेचा आणि सुसंस्कृतपणाचा अर्थ काय उरला? मुलीच्या सासरकडचे लोक नालायकच। त्यांनी जी चूक केली ती करायला नकोच होती, त्यामुळे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी। पण माहेरच्यांच्या लोकांच्या इतकीच यांची सुद्धा चूक नाहीये का, याचाही विचार करायला हवा। मुलीने एकदा जीव देण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवाय मोठ्या सुनेचा सुद्धा या लोकांनी छळ केलेला आहे, तिने पोलीस केस सुद्धा केलेली आहे, हे माहीत असून सुद्धा तिला सासरी पाठवणं, घराण्याची इब्रत आणि लोक काय म्हणतील या 2 भ्रामक कल्पनांमुळे त्या बिचाऱ्या निष्पाप पोरीचा बळी गेला। आता त्या गोष्टी बोलून अर्थ नाही, पण यापुढे आणखी कोणी वैष्णवी होऊ नये यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे। आज त्या मुलीला लहान तान्हं बाळ आहे 9 महिन्यांचं। सगळ्यांचाच जीव तुटतोय त्या लेकराचा विचार करून। आई नाही, बाप आणि त्याच्या घरचे लोक तुरुंगात आहेत। कसल्या परिस्थितीत मोठी होणार ती? गरज पडली तर स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल इतका आत्मविश्वास जर देता आला नाही, तर मग शिक्षणाचा आणि या ऐश्वर्याचा काय उपयोग? मुली शिकल्या, आधुनिक झाल्या म्हणजेच नेमकं काय बदललं? फक्त वेशभूषा? जोडीदाराकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा? जोडीदाराच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा? की समाज? काय नेमकं बदललंय? आणि गरज काय आहे? गरज आहे ती आत्मपरीक्षणाची। तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।